रानभाज्या महोत्सव 65 प्रकारच्या रानभाज्या जंक फूडच्या जमान्यात आरोग्यदायी रानभाज्या आहारात घेण्याचे आव्हान. पोहरा शिरसगाव बंड परिसरात 20 मिनिटे झाला जोरदार पाऊस. अमरावती चांदूर रेल्वे मार्गावरील वाहतूक खोळंबली. सरकारी खासगी डॉक्टरांकडून मोर्चा. बाह्य रुग्ण कक्ष 24 तास बंद राहणार. कोलकाता घटनेच्या निषेधार्थ पीडीएमसीच्या डॉक्टरांचा कॅन्डल मार्च. कोलकात्यातील अत्याचाराप्रकरणी खासगी डॉक्टर संपावर. शहरातील 550 रुग्णालये आज बंद. केवळ इमर्जन्सी रुग्णांना सेवा देणार. मवियातील तिन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे सर्वेक्षण. उद्धव सेना काँग्रेस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येकी 6 मतदारसंघावर दावा. उलटफेराची चिन्हे. लोकसभेत धसका बसल्याने अजितदादा म्हणाले, मला बारामतीतून लढण्यात रस नाही. मुख्यमंत्रीपदाच्या उद्धव ठाकरेंच्या अटीवर नाना पटोलेंचे दिल्लीकडे बोट. मवियाच्या पहिल्या मेळाव्यात उद्धव सेना काँग्रेसची रस्सीखेच. पोलिसांच्या सन्मानासाठी शरद पवार गट मैदानात. पोलिसांचा अपमान करणारा आमदार नितेश राणे यांच्या विरोधात आंदोलन. सरला बेटावर पोलिसांचा फौजफाटा. रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त विधानानंतर खबरदारी म्हणून बंदोबस्त. रामगिरी महाराजांकडून मुद्दामून शब्द वधवून घेण्यात आले. हा खेळ आता महाराष्ट्राला जाळून ठेवेल, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. सरकारने मुंबई विकायला काढली. मराठी माणसाला बेकार करण्याचा प्रयत्न. ही अत्यंत घाणेरडी व्यापारी वृत्ती. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. मविया महायुती दोघांकडे उद्धव ठाकरेंसारखा चेहरा नाही. अंबादास दानवे. उद्धव ठाकरेंच्या सीएम पदाबाबत काँग्रेसला आक्षेप असेल तर जाहीर करावे. लखनौ विमानतळावर रेडिओ ऑक्टिव्ह लीक. 2 कर्मचारी बेशुद्ध. 1.5 किलोमीटर परिसर रिकामा केला. टर्मिनल 3 सीआयएसएफ आणि एनडीआरएफ कडे सुपूर्द. संसदेच्या सुरक्षेत त्रुटी. भिंतीवरून उडी मारून तरुणाने आत केला प्रवेश. पोलीस म्हणाले आरोपी निश्चित, नावही सांगू शकत नाही. कानपूरमध्ये साबरमती एक्सप्रेसचे 25 डबे रुळावरून घसरले. रेल्वे मंत्री म्हणाले जड वस्तूला धडकल्याने अपघात. पुरावे सुरक्षित. राजकारणही तापले. 7,000 लोक कसं काय हल्ला करू शकतात, हे तर राज्याच्या यंत्रणेचे अपयश. उच्च न्यायालयाचा निर्णय. सत्तावीस एकरात चंदनाची शेती. वर्षाला कोट्यवधींची उलाढाल. नगरच्या शेतकऱ्याची कमाल. आमचं ठरलं, सत्ता आमची आणि मुख्यमंत्री आमचाच होणार. मवियाच्या नेत्याचं मोठं विधान. कार्यक्रमाला न आल्यास लाडक्या बहिणींचे अर्ज होणार रद्द. त्या मेसेजवरून सुप्रिया सुळे संतापल्या. राज्य सरकारला दिलं आव्हान. काल मुंबई पुण्यासह देशभरात डॉक्टरांचा संप. आयएमए कडून 24 तास बंदची हाक होती. परदेशी तरुणासोबतची मैत्री पडली महागात. विवाहित महिलेला 17 लाखांचा गंडा. मनोज जरांगे पाटील यांची पुण्यात विधानसभेची तयारी. मागवला 8 मतदारसंघाचा अहवाल. रायगड मांडवा गेटवे जल वाहतूक 1 सप्टेंबर पासून सुरू होणार. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा. रायगडमधून ठाण्याकडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीवर बंदी. जिल्हाधिकारी यांच्याकडून वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी. ओवाळणीबद्दल मुख्यमंत्र्यांना लाडक्या बहिणीची मंगळसूत्राची राखी.
तुमचं राजकारण संपवणार. अंजली दामणी अजित पवार गटाबाबत मोठा गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत. महाराष्ट्रात 3 घाशीराम कोतवालांचं राज्य आहे. संजय राऊत यांची बोचरी टीका. मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा. उद्धव ठाकरे यांची भूमिका. महाविकास आघाडीने निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले. बनावट बांधकाम परवाना घोटाळ्यात 4 फौजदारी कारवाई. सोलापूर महापालिकेत गैरप्रकार. दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मजुराचा खून. फलक फाडल्यावरून कोरेगाव मतदारसंघात तणाव. दोन्ही शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सरला बेटाची मठाधिपती रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल. लाडकी बहीण योजना उधळण्याचे अनेक प्रयत्न झाले. पोर्टल बंद पाडण्यासाठी जंग डेटा टाकला. देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल. राज्य उत्पादन शुल्क विभागातील पुनर्रचना सुचवणारा जी.आर. रद्द. बीजेपीला दगड मारून पळून जायची सवय. भ्रष्टाचाराचा आरोप करून पक्षात घेणे ही देवेंद्र फडणवीस यांची स्टाईल. सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल. जिल्हा परिषद शाळेतील 181 विद्यार्थ्यांना विषबाधा. जळगावची घटना. पोषण आहारात बिस्किट दिल्याने घडला प्रकार. अल्पसंख्याक समाज काँग्रेसच्या पाठीशी. विधानसभेत मवियाचा झेंडा फडकवू. माजी मंत्री नसीम खान यांचे प्रतिपादन. एमपीएससी व आयबीपीसीच्या परीक्षा एकाच दिवशी. एमपीएससीने तारखा बदलाव्यात, अन्यथा उच्च न्यायालयात जाऊ. काँग्रेसचा सरकारला इशारा. धोकादायक रील्स बनवून दीर्घकालीन हेतू सफल होत नाही. रील स्टार अथर्व सुदामेंचं मत. पत्रकार संघाच्या सांस्कृतिक कट्ट्यावर उलगडला जीवनाचा प्रवास. गुजरातमधील अंमली पदार्थ तस्कर अटकेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई.